मकर राशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 4 चमत्कार घडणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घडणार हे 4 चमत्कार. कर्माच्या पहिल्या अध्यायाला होणार सुरुवात. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जे घडतंय ते योगायोग नाही. काही काळ असा असतो जेव्हा आयुष्य शांत दिसतं, पण आज कुठेतरी वादळ तयार होतं. त्यामुळे तुम्ही अनेक वर्ष फक्त कर्तव्य निभावत राहिलात, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्यात आणि मनात एकच प्रश्न ठेवला, हे सगळं कधी संपणार? जानेवारीचा पहिला आठवडा या प्रश्नांचे उत्तर घेऊन येतो. हा आठवडा बदलांचा नाही, तो हिशोबांचा आहे. ज्या कामासाठी तुम्ही शिक्षा भोगत होतात, ज्याची कारणंही तुम्हाला माहिती नव्हती, त्या कर्माचा पहिला अध्याय इथे संपतो आणि नवीन अध्याय सुरू होतो. जिथे नियती फक्त पाहणारी नसते, तर हस्तक्षेप करणारी असते. या काळात घडणाऱ्या घटना हळूहळू नाही तर थेट मनावर परिणाम करतात. हा लेख शेवटपर्यंत वाचा, कारण शेवटचा भाग तुम्हाला स्वतःबद्दल एक सत्य सांगणार आहे, जे आजपर्यंत कोणीही सांगितलं नसेल. चमत्कार पहिला. कर्माचं गुप्त गणित उघड होणार. मकर राशीचा आत्मा शांत आहे, पण त्या शांततेमागं असंख्य लढाया लपलेल्या आहेत. तुम्ही कित्येक वेळा अन्याय सहन केला, तुमच्यावर आरोप झाले, पण तुम्ही मौन पाळलं. लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत पुढे चालत राहिलात. हे सगळं ब्रह्मांड पाहत होतं आणि आता त्याची नोंद उघड होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शनी कर्माचा हिशोब उघडायला सुरुवात करतो. त्यांनी तुमच्याशी गोड बोलून पाठीत खंजीर खुपसला. ज्यांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला, ते लोक स्वतःच अडचणीत सापडतील. तुम्हाला आता सूड घ्यायची काहीच गरज नाही, कारण कर्म सूड घेत नाही, ते संतुलन निर्माण करतं. या काळात मकर राशीच्या लोकांना अचानक अशी जाणीव होईल की मी चुकीचा नव्हतो. ही जाणीव फार मोठी आहे, कारण ती तुमचा आत्मविश्वास परत आणते आणि आत्मविश्वास एकदा का परत आला की आयुष्य वेगाने बदलायला लागतं. हा चमत्कार बाहेरून शांत दिसतो, पण आतून तुमचं संपूर्ण मानसिक गणित बदलून टाकेल. चमत्कार दुसरा. अचानक मिळणारा संकेत, जो नियतीची दिशा बदलू टाकेल, कारण तो हळूच येतो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मकर राशीच्या आयुष्यात एक क्षण असा येईल जिथे वेळ जणू थांबते. एखाद्याचा अनपेक्षित फोन येणे, अचानक आलेला मेसेज, एखादी जुनी फाईल पुन्हा हातात येणं, किंवा कोणाची साधं वाक्य जे मनाला भिडेल. त्या क्षणी तुम्हाला असं वाटेल, हे मी आधीही अनुभवलं आहे. हा केतूचा संकेत असतो. केतू कधीच थेट उत्तर देत नाही, तो आठवण देतो. ही आठवण तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या वाटेवर चालत आहात ती खरंच तुमची आहे का? हा संकेत स्वीकारलात तर तुमच्यासमोर एक नवीन दार उघडेल. अडकलेलं काम सुटेल, नको असलेली जबाबदारी गळून पडेल, किंवा नवं ध्येय स्पष्ट होईल. पण इथे इशारा आहे. हा संकेत फक्त एकदाच येतो. दुर्लक्ष केलं तर तो आवाज शांत होतो. म्हणूनच या काळात मकर राशीच्या लोकांनी मन शांत ठेवणं खूप गरजेचे आहे, कारण नियती ओरडत नाही, ती कुजबुजते आणि जो ऐकतो तो पुढच्या अध्यायात प्रवेश करतो. चमत्कार तिसरा. आर्थिक अडथळा तुटण्याची खरी सुरुवात. मकर राशीचा संघर्ष नेहमी पैशांसाठी नसतो, तो अडथळ्यांसाठी असतो. कमाई असूनही पैसा टिकत नाही, मेहनत असूनही समाधान मिळत नाही. यामागे केवळ नशीब नसतं, तर ते कर्माचं थांबलेलं चक्र असतं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शनीचा प्रभाव असा बदलतो की हे थांबलेलं चक्र हळूहळू फिरायला लागतं. हे अचानक मोठी लॉटरी मिळण्यासारखं नाही, पण पायाखालची जमीन मजबूत होण्यासारखं आहे. अडकलेला व्यवहार हालचाल करू लागेल. जिथे सतत नुकसान होत होतं तिथे थांबा येईल. खर्च आपोआप नियंत्रणात येऊ लागतील. पैशांबाबतची भीती कमी होईल. हा चमत्कार फार शांत असतो, पण त्याचा परिणाम दूरगामी असतो.
मकर राशीला इथे एक मोठा धडा मिळतो. पैसा धावून येत नाही, पण जेव्हा कर्म साफ होतं तेव्हा तो थांबायला लागतो. हा टप्पा पुढच्या आर्थिक उंचीची पायाभरणी आहे. जेव्हा हा चमत्कार उतरायला लागेल, हा चमत्कार सर्वात खोल आहे, कारण तो बाहेर नाही तर आत घडतो. मकर राशीने नेहमी जबाबदारी उचलली आहे, कुटुंबाची, कामाची, लोकांच्या अपेक्षांची. स्वतःसाठी वेळ ठेवणं तुम्ही फार पूर्वी विसरलात. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक विचित्र पण सुंदर गोष्ट घडेल. तुम्ही सकाळी उठाल आणि जाणवेल आज मन थोडं हलकं आहे. कारण नसताना शांत वाटेल, नकारात्मक विचार कमी होतील, भूतकाळाची पकड सैल होईल, राग आणि अपराध भाव विरघळेल. ही शनीची परीक्षा संपल्याचे लक्षण आहे. याच टप्प्यावर मकर राशीचा आत्मा म्हणतो, आता तू पुरेसा झालास. हा मानसिक बदल तुम्हाला निर्णयक्षम बनवतो. कोणाला नाही म्हणण्याचं धाडस येतं. स्वतःच्या सीमा ठरवायला शिकता आणि स्वतःची किंमत ओळखता. हा चमत्कार तुम्हाला शांत करतो, पण त्याच वेळी आतून मजबूत बनवतो. आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा आयुष्य झुकायला लागतं. कर्माचा पहिला अध्याय म्हणजे नेमकं काय? तर कर्माचा पहिला अध्याय म्हणजे तुमची परीक्षा संपते आणि प्रतिबिराची सुरुवात होते. हा अध्याय तुम्हाला सांगतो की आता तू स्वतःसाठी जगायला तयार आहेस. जानेवारीचा पहिला आठवडा मकर राशीसाठी नवीन जन्मासारखा असेल. आता कर्माचे चक्र तुमच्या बाजूने फिरणार आहे. फक्त एक कालखंड आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पष्टता, शांती आणि दिशा आहे. 4. चमत्कार म्हणजे आकाशातून पडलेले वरदान नाही, तर ते तुमच्या संयमाचे उत्तर आहे. आता तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही की तुम्ही योग्य आहात, कारण वेळ स्वतः सिद्ध करणार आहे. आता तुम्ही सगळ्यांना खुश ठेवणारे राहणार नाही, तर स्वतःला समजून घेणारे राहणार. हेच कर्माचं खरं फलित आहे. लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही फक्त सुरुवात आहे. कारण जेव्हा कर्माचा पहिला अध्याय संपतो तेव्हा मकर राशीचा खरा प्रवास इथूनच सुरू होतो. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.